आता कर्माची फळ या देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा. त्या कुत्र्याच्या मागणे पळून पळून खायनं वर कसा वाळलायस बघ. जरा त्या परीस एक म्हैस पाळली असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असत रे. अरे मोन्याले का माझी कुत्री 4 दिवस झालं भाकरी खाईना झाली. मला तरी शंका आहे भावा, कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटतं. तेर तेर जा की लोकांच्या दारात कुत्री हागवायला. वारट टग्या, तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला. पोरगी लागायसाठी मडगेटाच्या झाडाला काळ्या बावल्याने तिचा फोटो बांधतोयस. हा सांगू का सांगू का, आलाव्यात मसुदीच्या चिच्चखाली उभा राहतोय यो बोका. तिला खून मारतोय मोका आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेत्यात 2 जण झोका झोका. अरे घेपके मारता, तुझं माझं बोलणं नाही गावापुढे कशाला लागलायस बोंबलायला. बर बाबा बर. अरे मोन्या, परवा माझ्या छबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कुणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटायला लागलंय बघ. मोन्या, काहीतरी जालिम औषध बघायला लागतंय बघ मर्दा. होय होय मर्दा, मला बी कोणतरी जालिम बाबा बघायला पाहिजे. अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणतात, म्हणजे माझ्या कानावर आहे. एकदम जालिम आहे. जरा जाय लागतंय बघ तिकडं. अरे कोण आहे रे, कोण आहे तिकडं? मगापासून इच्छातोय आणि जादू टोण्याची भाषा करतोय त्यो. अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपला हात काळा होत्यात माहित आहे ना व. अरे टोन्या म्हातारी लागली बोंबलाय. चल. अरे टोनिया आणि मोनिया, तुम्ही हायच होय. अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या. अरे तुमची लाकडं नेली मसनात. तुम्हाला भरली रगत पित्ती. काम धंद्याचं बघायचं टाकून नाही की धंदा करतायचा वय ना. कसं झालं म्हणजे मोन्या मला म्हणला, हे बघ मोन्या चल, आमची म्हातारी डोकं खायला लागली. घरात बी ताप आणि बाहेर बी ताप. आमची म्हातारी हिची भन हिची पणा जाई ना बी झाली या लवकर. चल. महाराज माझं कुत्र भाकरी खाईना झालंय आणि परवा माझ्या कुत्र्याचा नंबर थोडक्यात हुकला. काहीतरी करा महाराज, कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटतं. होय होय महाराज, काहीतरी जालिम उपाय करा महाराज. महाराज म्हणतात कुणीतरी तुझं जोरात काम केलंय असं देवाचं म्हणणं आहे. मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज. हा, देवाला कोंबडा कोंबडी आणि एक बकरं द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे. महाराज, मग तुम्हाला कोंबडीची पक्का आणि चमडं काय? नाही 2 वाट्या मटण, 2 पेलं रस्सा आणि मापट्याचा भात. मोन्या महाराज चांगला चाटक्या जीवाचा दिसतोय.
ते नव महाराज मंगळवारी दिलं तर चालतंय का? नाही नाही का मंगळवारी त्यांच्या बायकोचा उपवास असतोय हा आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतोय. मोन्या महाराज चांगलाच आपल्या सवडीनं करायला सांगतोय की रे. महाराज हे दिल्यावर माझं कुत्र नंबरात येईल नव. स्वखुशीनं दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमत दिलं तर आणि अडचणी वाढणार. महाराज महाराज मग आता लावा कौल. हे घ्या तीळ. हे तीळ काय रश्याला वापरू का? नाही हो तुम्ही मैदानाला जाताना मैदानात टाका म्हणजे तुमचं काम 100% होईल. जावा आता निघा. मतरून दिलेले तिळाव काम होईल मग जमलंच. मोन्या मोन्या चल लवकर संध्याकाळी बाजारवाड्यात गौतमी पाटील येणार आहे. गौतमी पाटील. होय होय मर्दा सबसे कातील गौतमी पाटील. चल चल जाऊया. DJ Gautam in the mix. कोण भैया नाजूक नार आणि खाई चाबकाचा मार. 12 लुगडी आणि 7 उघडी अशा नाचायला लागल्या की पोरं बिघडायची राहतील का. जात असा का तिकडं. अरे ए टोन्या मोन्या तुम्ही हायसा होय. अरे तुमच्या पालखीचा बांबू ढासाळा त्यो तुम्ही आणले असा नव्हा. आम्ही नाही आणले आम्ही नाही. हळूच पादायचं आणि कुठनं वास येतोय म्हणायचं. जात असं काय इथनं. टोन्या म्हातारी भडाकली आज. चल लवकर. चल बाबा. अरे लावणी कशी असावी. पहिल्या लावण्या कशा होत्या. काय ती नऊवारी साडीत लचकन मुरडणं होत. तुम्हाला बघायचं हाय तर बघा. आमची नाचून कशी नाचते तेच बघा. ज्वाली भरात आले
मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद फिरवा मला थोड्यानं मुंबईला फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद फिरवा अगं डिंपे तुझ्या टोण्याला लकवा मारलाय चल लवकर. काय अरे माझ्या देवा अरे चल चल लवकर चल हा चल बाई हा ह्यो आणि काय म्हणायचा वनवा चल 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 डिंपे अरे ए डिंपे कुठं मराय गेल्या कुणास ठाऊक नुसती लोकांची दारं हिंडतीया तिचं दार लावलं हे त्या त्यो मोन्या त्यो पण टोण्याला नागर मुंडणीला दावाय गेलाय ना त्याचा बी अजून पत्त्या नाही सांगत होतो नाही तू जादू टोना करू नगोसा आता बसा कर्माची फळं बघू नसत्यावर वय नसल्या त्या तुम्ही त्या जाणतात थंड बस असा खुर्ची थंड बस. पप्पा ठेवतो पुढे पाय आला सा मला वाटलं तसं त्याला पिशवीत घालून पंचगंगेत नेलासा वाटतं कोरोनात मडीन नेल्याला अगं डिंपे ही धुमी कशाला घातली आज ग? अरे मीच तिला सांगितलं होतं लिंबाची धुमी घाल म्हणून याला लकवा मारलाय लंपी झालेला नाही. अरे मला माहित आहे खरं घरात कसा घाण वास मारायला लागलाय बघ आणि माशी बी हाताना झाली आहे. अरे परवा तो नाथ सुनाचा भाऊ दाजी दाजी करत गौरीची शिदुरी द्यायला आला होता आणि तो तर हुंबऱ्याच्या बाहेरनं शिदुरी देऊन गेला. अरे पण कोण पण माणूस येईना झाले रे घरात म्हणून जरा धुमी घाल म्हटलं. फाटके नव्हते दोन्हीत जाते या ना दोन्हींना थपका लागून देऊ द्या ती आहे पाळ्या आल्या त्याच्या आता आता काय खायचं खायचा काय पकाय डिंपे